जी व्यक्ती धर्म, सत्य व न्यायाच्या बाजूने आहे, केवळ तीच व्यक्ती योग्य आहे, असे श्रीकृष्णाने सांगितले आहे. महाभारत काळापासून आजपर्यंत युद्धात ज्याप्रमाणे कपट होते, त्याला सरळ मार्गाने उत्तर देता येत नाही. अशा वेळी जशास तसेच उत्तर द्यावे लागते. नाठाळाच्या माथी काठीच हाणावी लागते. कपटी माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिले तरच तो वटणीवर येतो. यासाठी कृष्णनीतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल, तेव्हा त्याच्याशी सरळ लढण्यापेक्षा कूटनीतीने लढणे अधिक फायदेशीर असते. युद्धात संख्याबळ महत्त्वाचे नाही, तर साहस, नीती आणि योग्य वेळी योग्य अस्त्र किंवा व्यक्तीचा उपयोग करणे जास्त महत्त्वाचे आहे. जो राजा किंवा सेनापती युद्धात स्वतःच्या एक सैनिकांच्या प्राणांना राजाच्या प्राणाइतकेच महत्त्व देऊन त्यांच्या प्राणांचे रक्षण करतो, त्याचा विजय निश्चित असतो. श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्हाला शत्रूला मारण्याची संधी मिळत असेल तर ती संधी वाया घालवू नका. शत्रूचा नाश करा. कोणतेही वचन, संधी किंवा तडजोड ही अंतिम नसते. जर त्यामुळे राष्ट्राचे, धर्माचे, सत्याचे अहित होत असेल तर ते वचन किंवा संधी मोडण्यातच हित असते. युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वीच हे ओळखणे गरजेचे असते की मित्र कोण व शत्रू कोण आहे. जो मित्राचे सोंग घेऊन द्रोह करतो त्याला ओळखणे आवश्यक आहे. संकटसमयी किंवा अपयश पदरात पडले तरी धीर सोडू नये. उलट अपयशाचे कारण जाणून घेऊन पुढे जात राहावे. जर तुमचे उद्देश योग्य असेल तर ते सत्य आणि न्यायासाठी असेल तर ते साध्य करण्यासाठी साधन कुठलेही असो, त्याने फरक पडत नाही. स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही. कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावे लागते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. कोणतेही संकट आले, कितीही वाईट वेळ आली तरी ज्ञानाची कास सोडू नये. ज्ञानच आपले सगळ्या संकटातून रक्षण करते. परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो, पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो, पण तो त्यांची साथ कधीच देत नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात काय कुठेच आनंदी राहू शकत नाही. आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात. आयुष्य आहे ते फक्त आत्ताच्या क्षणात. क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचेच नुकसान करून घेतो. जे घडून गेले ते चांगलेच घडले. जे घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे. त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहा. स्वार्थीपणाने नाती जोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधीच टिकत नाहीत. पण प्रेमाचे नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधीच तुटत नाहीत. आयुष्यात कशीही वेळ येवो, कुटुंबाची साथ कधीच सोडू नका. सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंब बरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील. वाईट कर्म करावे लागत नाहीत, तर ते आपोआप घडते. चांगली कर्मे आपोआप घडत नाहीत, तर ती करावी लागतात. जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो. काही लोक याला दुःख म्हणतात, तर काही लोक याला देवाची कृपा समजतात. कोणाला काही दिल्याचा अहंकार कधीच बाळगू नका. कुणास ठाऊक, जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेले मागच्या जन्मीचे कर्ज असू शकते. अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा, वैभव आणि वंश या तिन्हीचाही नाश होतो. आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय. या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते. प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधी पराजित होऊ देत नाही आणि घृणा हा असा अनुभव आहे जो मनुष्याला कधी जिंकू देत नाही.
आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्या शत्रूसारखे वागू लागते. श्रीकृष्ण म्हणतात, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. जर तुम्ही तुमचे लक्ष्य गाठण्यात अयशस्वी झालात तर तुम्ही रणनीती बदला, तुमचे लक्ष्य नाही. जेव्हा एखादी समस्या निर्माण होते त्याबरोबरच त्या समस्येवरील उपाय देखील तयार होतो. चमत्कार त्यांच्याबरोबर घडतात जे तो घडण्यावर विश्वास ठेवतात. अपेक्षा व इच्छांचा त्याग करणे हा सुख मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. माणसाचे पतन त्याच क्षणी सुरू होते जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली खेचण्याचा विचार करू लागतो. अज्ञानी लोक फक्त स्वतःच्या भल्यासाठी कार्य करतात, पण बुद्धिमान लोक मात्र विश्वकल्याणासाठी कार्य करतात. आयुष्यात काहीही झाले तरी निराश होऊ नये, कारण त्यावेळी तुम्ही दुबळे नाही तर तुमचा काळ खराब असतो. ज्याप्रमाणे आपल्या ध्येयापासून भरकटलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने ज्ञान देऊन पुन्हा योग्य मार्गावर आणले होते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य मार्ग दाखवावे हीच त्या केशवचरणी प्रार्थना आहे. श्रीकृष्णाच्या उपदेशांनी तुमचे जीवन उजळून निघावे. मित्रांनो, ह्यातील तुम्हाला श्रीकृष्णाचा कोणता विचार आवडला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.